नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक. आपणास देत आहे दिनांक 13 मार्च 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. धाराशिव उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाची व उपाध्यक्षपदाची प्रतीक्षा संपली. आमदार राणा जगजितसिंह पाटील ठरले सर्वच बाबतीत सरस. त्यांनी अर्चनाताई पाटील यांची विजयश्री आणली खेचून. महायुतीकडे 45 तर महाविकास आघाडीकडे 10 आणि या मतदानाला गैरहजर होता 1 असे संख्याबळ धाराशिव उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये दिसून आले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कळंब शहरातील पाठीमागील भागात दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा डाव पोलिसांनी उधळला. 18 जणांवर गुन्हा नोंद करून 12 जणांची नावे झाली निष्पन्न. येरमाळा येथे 50 वर्षाच्या व्यक्तीला माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितल्याच्या कारणावरून बेदम केली मारहाण. येरमाळा येथे दोघांवर झाला गुन्हा दाखल. वाशी तालुक्यात शेंडी शिवारात कमळेश्वर पारधी पिढीकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयास्पद हालचाली करीत असलेल्या 2 मोटारसायकल, सायकली, चटणी पावडर, तलवार, कोयता या वस्तूसह 5 जणांना मुद्देमालासह केली अटक. पुढील तपास आहे वाशी पोलिसांकडे सुरू. आमदार कैलास पाटील यांनी दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थी यांच्या अडीअडचणी व फी सवलतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी लक्ष घालण्याचेही दिले आश्वासन. रेल्वे जमीन अधिग्रहण, शक्तीपीठ, गॅस दरवाढ व टंचाई या विषयावर काँग्रेसने केली जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली सरकारच्या विरोधात घोषणाबाजी व बोंबाबोंब आंदोलन. इंधन समस्या निवारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तालुकानिहाय केले अधिकारी नियुक्त. समस्या निवारण्यासाठी 1077 हा टोल फ्री नंबरही केला सुरू. गॅस तुटवड्यावर सरकारने घेतला मोठा निर्णय. देशातील रिफायनऱ्यांना LPG उत्पादन वाढवण्याचे दिले निर्देश व इतर देशातून अतिरिक्त आयातही केली सुरू. घराचा गॅस पुरवठा सुरळीत व सुरक्षित केला सुरू. ऊसतोड कामगाराच्या उचल वसुलीसाठी गुत्तेदार लावत आहेत तगादा. या करीत आहेत छळ व छळाला कंटाळून भूम तालुक्यात एकाने केली आत्महत्या. असे अनेक प्रकार जिल्ह्यामध्ये दिसून येत आहेत. येथून पुढे रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार ATM मधून 10, 20 व 50 रुपयाच्या नोटाही यापुढे ATM मधून मिळणार. या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद हे यूट्यूब चॅनल पाहत राहा व याला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.